नमस्कार मित्रांनो, छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या स्वागत. आता आपण नारायणगावच्या बस स्टँड समोर आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी बांधव बसलेले आहेत. एक शेतकरी बांधव तर पेंद्र्यात बसलेला आहे आणि काही सपोर्टेड लोक आहेत त्यांना. हे जुन्नर तालुक्यामध्ये नेमके काय चाललं आहे त्याच्याबद्दल आज आपण पेंद्र्यात बसणार जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रकारे नेमके. हा दादा, नेमके काय प्रकार चालू आहे? तुम्ही काय करताय? काय नाही, बिबट आमच्या इथं बिबट्यांची संख्या जास्त आहे. हां हां. त्याच्यामुळे इथं आंदोलन चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे. तुम्ही कोणत्या गावातले? आम्ही इथलेच आहे, नारायणगावचे. नारायणगावचे? बोरवाडीचे आहे का? हिवरे हिवरे. तर्फे नारायणगाव. काय तिकडं काय प्रकार घडलाय बिबट्याचा? काय नाही, बिबटे आमच्या अख्ख्या तालुक्यामध्ये बिबटे आहेत. जुन्नर, आंबेगाव, इकडं शिरूरपर्यंत बिबटे आहेत. आता संख्या बरी. महिनाभरात काय काय झालं आपल्या तालुक्यामध्ये? 15 दिवसात 3 डेथ झाल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे. जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले झालेत. त्याच्यात एक म्हणजे वयस्कर आजींचा मृत्यू झाला आहे. आता 2 सख्खे चुलत भाऊ बिबट्याच्या 2-2 दिवसाच्या 3-3 दिवसाच्या अंतरावर हल्ले झालेत. त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असे एकंदरीत बिबट्याचे हल्ले चालूच आहेत. बरं, एकंदरीत माजी आमदार आहेत या ठिकाणी, पण खासदार अमोल कोल्हेसुद्धा आहेत. यांच्याकडनं काय सपोर्ट होतोय का? नाही, त्यांच्या हातातून काहीच होत नाही. मग आता काय पर्याय याला? तर पर्याय मुख्यमंत्री साहेब आणि वनमंत्री यांच्याकडेच आता आमच्या मागण्या आहेत. मग आपल्या इथं लोकलला मागणे तयार करून फायदा होईल का चालू मुंबईला? आहे ना, आता कलेक्टर साहेब येणार आहेत थोड्या वेळ पिंपरखेडला. म्हणजे मुंबईला जायची गरज नाही, मुंबईला जायची नाही गरज. आपल्याला इथंच काय ते करायचं? येतील ना इथं. आता बिबट्याचे हल्ले इथं होतात तर मुंबईला जाऊन काय करतात? नाही, मला वाटलं चलो मुंबई करायची. नाही असं काय, जे काय करायचं इथं राहूनच इथंच करायचं. पण हे आंदोलन किती आपल्याला वाढवावं लागेल, किती प्रमाणात? बघू आता, जसं आपल्याला पुढून रिस्पॉन्स येईल त्या पद्धतीने आपण वाटचाल करू. काल आंबेगावला एक आंदोलन झालं, त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्याच निगडीत आंदोलन आहे आपलं. बरं, काल किती लोक होते काल आंबेगाव? तिथं जवळजवळ 8 ते 10 हजार लोक असतील. आत्ता आपण दादांकडनं जे बिबट्याचे हल्ले चालू आहेत त्याच्याबद्दल बाईट घेतलेली. आता आज रात्रीपासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे. आंदोलन म्हणजे असं की माणूसच पिंजऱ्यामध्ये बसलेला आहे, कारण बिबटे तर काय पिंजऱ्यामध्ये कैद होत नाही आणि झालेले बिबटे कैद झालेलेसुद्धा परत वरच्या भागात जुन्नरच्या सोडण्यात येतात आणि तेच बिबट्या परत खालच्या भागात येऊन परत हल्ले करतात. या पार्श्वभूमीवर आपल्या जुन्नर आंबेगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. तर सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करावा हीच विनंती.